शासनाचा आर्थिक पाठबळ आणि कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन मिळाल्यानं नंदुरबार जिल्ह्यातले अल्पभूधारक शेतकरी जोड व्यवसाय म्हणून रेशीम शेतीकडे वळू लागले आहेत. यातून ते कमी श्रमात जास्त नफा मिळवू लागले आहेत. पाहुयात रेशीमची यशस्वी शेती करणाऱ्या माधव माळी यांची यशस्वी वाटचाल. आकांक्षित म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातल्या भोणे इथले युवा शेतकरी माधव माळी यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता शेती करण्याचा निर्धार केला. सुरुवातीला त्यांनी पारंपरिक पद्धतीनं पिकं घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना फारसं यश आलं नाही. मध्यंतरीच्या काळात कुक्कुटपालन व्यवसायही केला. विपरीत हवामान आणि मजूर टंचाई तसंच वाढत्या खर्चामुळे फारसं यश मिळालं नाही. शेतीमध्ये काहीतरी बदल करणं अपेक्षित असल्यानं त्यांनी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. तिथं त्यांना रेशीम शेतीबद्दल माहिती मिळाली. 2020-21 नंतर काही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणं, प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर जाऊन क्षेत्राची पाहणी करणं, काही फील्ड व्हिजिट असतील, डायग्नोस्टिक व्हिजिट असतील, काही प्रात्यक्षिकांचं आयोजन करणं, अशा प्रकारचं काम कृषी विज्ञान केंद्रामार्फत आम्ही सुरू केलं. आणि रेशीम शेती एक फायदेशीर उद्योग म्हणून सद्यस्थितीमध्ये नंदुरबारमध्ये ओळखला जातोय. तर आता जी 2024-25मध्ये साधारणपणे 80 शेतकरी हा रेशीम शेतीचा उद्योग नंदुरबार जिल्ह्यामध्ये करताय आणि जवळपास 150 एकरच्या जवळपास तुतीची लागवड शेतकऱ्यांनी केलेली आहे. सर्वप्रथम जून 2023मध्ये त्यांनी 1.5 एकर क्षेत्रावर V1 या जातीच्या तुतीची लागवड केली. ठिबक पद्धतीनं रोपांचं सिंचन केलं. तुती लागवडीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातल्या रेशीम संचालनालयाकडून अनुदानही मिळालं आहे. तुतीचं रोप 4 महिन्यांचं झाल्यावर शेतातच कुक्कुटपालनासाठी तयार असलेल्या शेडमध्येच त्यांनी रेशीम कोश निर्मिती सुरू केली. तुतीच्या बेडवर अळी टाकल्याच्या अवघ्या 45 दिवसात सुमारे 80 किलो रेशीम कोशांची निर्मिती झाली. त्यानंतर नियमितपणे 2 महिन्यातून 1 बॅच अशा पद्धतीनं आतापर्यंत त्यांनी 6 बॅचेसमध्ये 500 किलोपेक्षा जास्त रेशीम कोश तयार केले आहेत. एकरी 1.25 लाखापेक्षा जास्त निव्वळ नफा त्यांना मिळू लागला आहे. कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार यांच्याकडे मी रेशीम उद्योग हे यासाठी प्रशिक्षणासाठी 1 दिवसासाठी गेलो. तिथं मला ही तुती कशी लागवड करतात, शेड कसं तयार करतात याच्याविषयी माहिती मिळाली. नंतर मग मी वर्ष 23-24 वर्षामध्ये मी तुती लागवड 1.5 एकर या क्षेत्रावरती केली. पारंपरिक पिकापेक्षा याच्यामध्ये उत्पन्न चांगलं मिळालं. मी म्हणजे एका बॅचेसला मी 150 अंडेपुंज घेतो आणि त्याच्यामधून मला साधारण 90 ते 1 क्विंटलपर्यंत कोशाचं वजन मिळतं आणि त्या कोशाला मला साधारणपणे 500 ते 400 रुपये असा भाव मिळतो. माधव माळी यांच्यासह आता नंदुरबार जिल्ह्यातील अनेक शेतकरी रेशीम शेतीकडे वळू लागले आहेत. जिल्ह्यात सुमारे 100 एकर शेतीमध्ये तुतीची लागवड झाली असून सुमारे 55 शेतकऱ्यांनी तुतीचे युनिट्स उभारले आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी जगदीश जायस्वाल, नंदुरबार.